आणि आता आपल्या बरोबर लाडकी लेक आलेली आहे जल्पा पटेल. एकदम प्युअर हार्डकोर गुजराती नाव. यू लाईक युअर नेम? व्हेरी मच. हो, लवली. दॅट्स लवली. आणि काय करते जल्पा? मी ताजमध्ये काम करत होती 2007 आणि मग आता मी जेट एअरवेज मध्ये होती. आता सोडलं 3 महिन्यापूर्वी. बिकॉज hectic schedules, lots of night shifts, and you can understand the position. पूर्ण यांच्या पिढीचा प्रॉब्लेम आपण म्हणतो तसं. ओके, मग सध्या तू काय करतेस? खाऊन पिऊन झोपते. ओल, दॅट्स लवली. ओनली रेस्ट इन पीस यू कॅन से. व्हेरी गुड, व्हेरी गुड. त्याची पण गरज असते. येस, ब्रेकची पण गरज असते. आणि त्या ब्रेक मध्ये मग तुम्ही विचार करू शकता की आपल्याला आता काय करायचंय पुढे, आणि आता काय करायचंय त्याचाही तुम्ही विचार करा. काय करतोय? थेपला वेज रॅप्स. थेपला वेज रॅप्स. अरे वाव, हे सॉलिड आहे. म्हणजे गुजराती असून पुढची पिढी कशी काय लगेच त्याच्या सुद्धा कसा बदल होतो. हे ऑथेंटिक डिश आहे थेपला ना, तुमची पूर्ण टिपिकल गुजराती डिश. त्याला पण तू नवीन रूप दिलंस. व्हेरी गुड. ऍडव्हान्स्ड. येस. ओके, मग त्याचं मला साहित्य नीट सांगशील जरा? पालक आपण ब्लांच करून घेतली आहे. टोमॅटोज, गाजर, कॅबेज, बीट फ्लावर, कांदे, कोरिएंडर लीव्स, धने जिरे पावडर, लसूण, हिंग, जीरा, राई, ग्रीन चिलीज, हळद, लाल मिर्च पावडर आणि साखर. साहित्य आपण बघितलं काय काय घेतलं. आणि जल्पा, तू आधी काय करणार आहेस? हे कशासाठी घेतलंयस? आधी आपण पालक, टोमॅटो, अनियन्स आणि लसूणची प्युरी करणार आणि त्यातूनच पीठ म्हणणार. वी नॉट यूज वॉटर. ओ, अच्छा. सगळे व्हेजिटेबल्स जे ते आपण सगळं मिक्स करूया. पल्प काढायचा याचा एक. पालक फक्त ब्लँच केलंयस ना तू? फक्त गरम पाण्यात? हो. ओके. मीठ वगैरे घातलेस? लिटल सॉल्ट इफ नीडेड, अदरवाइज ओके चालतं. लसूण आणि मस्त खमंग होईल ते लसूण आणि कांदा. ठीक आहे. हे सगळं मिक्स करून ग्राइंड करायचं. ठीक आहे. तो पल्प आम्ही काढून घेतो म्हणजे त्याच्यात पीठ भिजवते. पल्प आपला रेडी झालेला आहे जो आपण केला. टोमॅटो, कांदा, लसूण आणि ब्लँच पालक. तर त्याचे हे प्युरी आलेली आहे होऊन. आता हे जे गव्हाचं पीठ आहे ना फक्त गव्हाचं, तर मग त्याच्यात हे सगळं भिजवायचं. हो. पाणी आपण घेतलेलं नाही अजिबात. तुला आई हे काय डब्यात वगैरे देत होती? तुला कुठून इन्व्हेंट केली ही डिश? तुला कशी सुचली? मला फ्रँकीज, रॅप्स हे मला खूप आवडतात. हो. ओके. मलाही आवडतं. तू मीठ ह्याच्यात पण नाही घातलंस ना? म्हणजे तुला पूर्ण मीठ ह्याच्या अंदाजाने घ्यायचंय. हिंग. पण मग तू आईला आधीपासून मदत करत होतीस का ताजमध्ये गेल्यानंतर? मला कुकिंग लहानपणापासून आवडते. हो. मी 8th किंवा 9th मध्ये होती. सिन्स दॅट टाइम आय एम कुकिंग. लाल मिर्च पावडर. म्हणून आता ती एवढे शोधही लावायला लागली. एवढीशी चिमुरडी. हळद, धने जिरे पावडर, साखर, गुजराती शुगर सो पाहिजे. आणि ते तर पाहिजे. ते पण छान लागते. आता या सगळ्या चवीमध्ये थोडस तू गोड चव आली की तो पालक एक असा टिपिकल तुरट जो लागतो तो बिटर लागतो, तो लागणार छान लागेल. आणि कोथिंबीर. आता तू ते मिक्स करशील. सांग मी हे घालायचं. ऑइल, ते फर्स्ट तू जो स्वयंपाक करतेस त्याच्यात आणि आई जो करते त्याच्यात फरक आहे का ग ऑइलचा? आय पुट लिटल ऑइल आणि मम्मा थोडं जास्त कारण तुम्ही पुढची पिढी डेफिनेटली आम्ही काय तुझी आई काय तेलासाठी तुम्ही इतके जागरूक असतात. तर तू आता शिकतेस, सगळा स्वयंपाक करतेस, तर ऑब्व्हियसली तू सांभाळत असणार. व्हेरी गुड. आता होल थिंगर गुड नाही, लिटल आपण बघूया ना म्हणजे कसं लागतं त्यात. किंवा तुम्ही असं उलटही करू शकता. आधी पल्प घेऊन जितना उसमें जाएगा आटा
उतना डालते फिर जाओ। वो एक बैटर फॉर्म होता है उससे. हाँ. When you put the आटा into the puree, it will form like a batter and हाँ. not a dough. हा. आपल्याला That ते is true. चपातीचा नाही, पण हे जर आटा- उरलं होतं then what will do? So that if you just take whole thing, पण Even आधी that is done, but then this is Yeah. the convenient way to. convenient. सांगा मला. हाँ, थोडासा अजून टाका. ठीक आहे, आम्ही हे चांगलं घट्ट करून देतो. थेपल्याचं पीठ तयार झालं आणि आता आपण ते सारण करतोय ना, स्टफिंग. Yes. आपण गाजर किसलेलं घेतलंय, कोबी घेतलेला आहे, तर आणि आपण त्या पिठामध्ये पालक घेतला होता, त्यामुळे अशी हेल्दी डिश आपण बनवतो. सो जल्पा, आधी काय? आपण फोडणी करूया. राई, जिरं, ताज मध्ये तू हे घेऊन गेलेस की नाही? नाही, तिकडे मी गेस्ट रिलेशन्स मध्ये होते. अच्छा. कुकिंग मधून पण ताजला गुलाबाला होतीस कोलाबा द टेरेस टॅक. तेव्हा होतीस ऑफिसला? नाही. नव्हतीस. लकी. Yes. लकी यू. आणि आता आपण ग्रीन चिलीज टाकूया आतमध्ये. कॅबेज. पहिला आपण कॅरट घालूया आतमध्ये. ह्याच्यात काय अति मसाले नाहीये, फक्त नाही, फक्त ग्रीन चिलीज आणि तर त्याचं पाणी जे आहे मॉइश्चर वगैरे तेवढं उडून जाणार. हा, खरंच ताजचं तुमच्या सगळ्या स्टाफचं कौतुक करायलाच पाहिजे हो. की एवढ्या मोठ्या संकटातून बाहेर पडून तुम्ही परत स्ट्रॉंग उभे राहिलात सगळेच. थोडंसं सॉल्ट टाकूया आपण. सॉल्ट फक्त टेस्ट होता, बिकॉज थेपल्यामध्ये ऑलरेडी सॉल्ट हो, आपण हो. टाकलेलं आहे. सारणाचंच हा. लगेच. ठीक आहे, आता स्टफिंगही झालं, सारण झालं, त्यात अति मसाले घातलेले नाही आहेत, फक्त मीठ मिरची एवढंच घातलेलं आहे. तर हे रेडी झालं. आता याच्या पुढे पुढची तयारी. आपण जे सारण बनवलं होतं गाजर आणि कोबीचं, तर ते झालेलं आहे रेडी. थोडंसं गारही झालं आता. आणि आपण जे पीठ भिजवलं होतं थेपल्यांचं, पालक प्युरे आणि सगळं घालून, कांदा, टोमॅटो, तर त्याची आपण पोळी लाटून घेतली साधी. थेपला ज्याला गुजरातीत म्हटलं जातं, तर ते आता तुला तुला तेल हवं ना हे माझं. 2 मिनिटानंतर. ओके. आणि आता हे जे सारण आहे ते तू त्याच्यावरच घालून wrap कर. हा, पण आता तू आधी दोन्ही बाजूनी करून घे ना ते. डिश मध्ये घेऊन आपण रॅप करून टाकू. हा, ऍक्च्युली तुम्ही डब्यांमध्ये नेता ते नेहमी रॅपच नेता, खरं की नाही? कारण काय ते भाजीचं तेल वगैरे बाहेर येतो डब्यातून. बरोबर बरोबर. आणि खायला त्यांना ते इतकं इझी पडतं की वेळ नसतो. सगळ्यात पुढच्या तरुण पिढीचं सगळ्यात काय म्हणतो आपण की चांगली ही गोष्ट की तुम्ही खूप चांगला प्रोग्रेस करताय, पण त्याचबरोबर त्याची किंमत मोठी द्यायला लागते त्यांना. तर हे असं भाजीत पोळीमध्ये पटकन भाजी टाकली, गुंडाळलं आणि खाल्लं. त्याला आता ते असं रॅप वगैरे म्हणतात. ऍक्च्युली आम्ही पण आमच्या लहानपणी असंच खायचो, पटकन काही त्या पोळीत टाकायचो आणि खायचो. पण तेव्हा आम्हाला फक्त खेळायचं असायचं आणि या बिचाऱ्यांना आता भरपूर काम करावं लागतं. ठीक आहे, आता आपण ते दोन्ही बाजूनी खुसखुशीत करून घेऊ, म्हणजे मग ते सारण टाकतो. ठीक आहे, ते करून घेऊया आपण थेपला, म्हणजे मग खाली उतरवून आपण त्याच्यामध्ये ते सारण भरून गुंडाळी करू. दोन्ही गोष्टी तयार झालेल्या आहेत आणि आता ते आपण हे नुसतं पण मस्त लागणार आहे खरं ना. हा, हे आपण राईस बरोबर पण खाऊ शकतो. हा, कॅबेज आणि गाजरचं ते केलं. बरोबर. एरवी सुद्धा हे नुसतं खायला काही सारखं. ओके, रेडी झालेला आहे आमचा रॅप. डन. थेपला रॅप रेडी झाला. तर तुम्ही पटकन याचं साहित्य कृती घ्या.
ठेपला व्हेज रॅप्स बनवण्यासाठी लागणारं साहित्य: ब्लँच केलेला पालक, चिरलेला टोमॅटो, चिरलेलं गाजर, चिरलेला कोबी, गव्हाचं पीठ, कांदा, कोथिंबीर, धणे-जिरे पावडर, लसूण, हिंग, जिरं, मोहरी, हिरवी मिरची, हळद, तिखट आणि साखर. कृती: प्रथम एका बाउलमध्ये पालक, टोमॅटो, लसूण आणि कांदा हे मिश्रण एकजीव करून मिक्सर मधून वाटून घ्यावं. एका परातीमध्ये गव्हाचं पीठ घेऊन त्यामध्ये मीठ, हिंग, लाल तिखट, हळद, धणे-जिरे पूड, साखर, कोथिंबीर, तेल आणि पालकचं मिश्रण घालून पीठ मळून घ्यावं. कढईमध्ये तेल गरम करून मोहरी, जिरं आणि हिरवी मिरचीची फोडणी देऊन त्यामध्ये गाजर, कोबी आणि मीठ घालून सारण एकजीव करून घ्यावं. मळलेल्या पिठाचे ठेपले लाटून तव्यावर तूप सोडून खरपूस भाजून घ्यावेत. तयार ठेपल्यांमध्ये सारण भरून त्याचा रोल करून घ्यावा आणि ठेपला रॅप सर्व्ह करावेत.